एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र एसएससी जीडी भरतीचा आज दुसरा दिवस होता। 21 ऑगस्टला एसएससी जीडी भरतीचा ग्राउंड झाला आणि आज महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा ग्राउंड होतं एसएससी जीडी भरतीचं। आणि ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झाला आपल्या महाराष्ट्रातील तर त्या विद्यार्थ्यांचाच मी अनुभव तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि एसएससी जीडी भरतीचं जे ग्राउंड चालू आहे महाराष्ट्रात ते पुणे तळेगाव सीआरपीएफ सेंटर या ठिकाणी ग्राउंड चालू आहे। आणि ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे आहे त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर मुलांना या ठिकाणी कोणकोणते चुका करायचे आहे, कोणकोणत्या गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर एसएससी जीडी भरतीचा ग्राउंड कशा प्रकारे आहे, आपल्याला त्या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला रनिंगसाठी सोडलं जात आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी राहण्याची वगैरे सोय आहे का, त्याचबरोबर आपल्याला सेंटरवर कशा प्रकारे पोहोचायचं आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आज एका बॅचमध्ये किती पोरं सोडले होते आणि किती मुलांना पास त्यामध्ये रनिंगमध्ये करण्यात आलं याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि ग्राउंडच्या अंदरची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, कोणकोणत्या गोष्टीचा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या चुकांनी करायचे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। 21 ऑगस्टला एसएससी जीडी भरतीचा ग्राउंड कशा प्रकारे झाले याबद्दल आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा, तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो एसएससी जीडी भरतीचा जे ग्राउंड आहे पुणे तळेगाव सीआरपीएफ सेंटरवर आहे आणि ज्यांचं सुद्धा ग्राउंड असेल तर आपल्याला कशा प्रकारे सेंटरवर पोहोचत आहे। सर्वात अगोदर तुम्ही कोणत्याही ठिकाणचे असाल, तुम्ही पुणेचे असाल किंवा तुम्ही नागपूरचे असाल तर सर्वात अगोदर जे आपल्याला या ठिकाणी पुणेला या ठिकाणी पोहोचावं लागणार आहे। तुम्ही जसं पुणेला आलं तर पुणेवरून जे विद्यार्थी मित्रांनो लोकल ट्रेन चालूच राहते तळेगावच्या, तर तळेगाव 30 रुपये तिकीट आपल्याला त्यामध्ये द्यावं लागणार आहे ट्रेनची। तर आपल्याला रेल्वेने तळेगावला या ठिकाणी जायचं आहे। पुण्यापासून जवळपास 30 किलोमीटर येते तळेगाव आणि तळेगावच्या रेल्वे स्टेशनपासून तुम्ही उतरले तर तिथून जे विद्यार्थी मित्रांनो 3 ते 4 किलोमीटर आहे सेंटर। तुम्ही जर समजा ऑटोने जर जासाल तर ऑटोवाले जास्त तुम्हाला पैसे सांगणार आहे। जास्त जर सवारी असेल 8-10 जर सवारी असेल तर बजेटमध्ये तुम्हाला नेल्या जाणार आहे आणि तुम्ही जर एक दोनच सवाऱ्या असेल तर तुम्हाला जास्त पैसे त्या ठिकाणी घेतले जाणार आहे। 200, 300 रुपये सुद्धा त्या ठिकाणी घेतले जाऊ शकते। तर तुम्ही मोबाईल त्या ठिकाणी उघडा आणि मॅप त्या ठिकाणी उघडा आणि पैदल सुद्धा तुम्ही चालले जा, पैदल तुम्ही जाऊ शकता कारण की 3 किलोमीटर आहे रेल्वे स्टेशन पासून तळेगाव रेल्वे स्टेशन पासून 3 किलोमीटर सेंटर आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। ज्यांचं सुद्धा 21 ऑगस्टला आज ग्राउंड झालं एसएससी जीडी भरतीचं तर त्यांचं जे विद्यार्थी मित्रांनो सकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत मुलांना गेटच्या अंदर एंट्री त्या ठिकाणी दिल्या जात आहे। जे ऍडमिट कार्डवर जे तारीख आहे जो टाइम आहे तर त्या वेळेवर आपल्याला सेंटरवर या ठिकाणी पोहोचायचं आहे, ह्या गोष्टीचं लक्ष ठेवा। तर सर्वात अगोदर मुलांना आज जे गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस जो टाइम आहे सकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत मुलांना एंट्री दिल्या जात आहे। एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केला जातात, आधार कार्ड झाला आणि त्याचबरोबर हॉल तिकीट, ह्या 2 डॉक्युमेंटवर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली आणि तिथं फक्त बसून ठेवलं जातं आणि बसून ठेवल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी जे RFID त्या ठिकाणी पायाला लावून दिलं जातं आणि पायाला RFID लावल्यानंतर तर मुलांना त्या ठिकाणी चेस्ट नंबर दिला जातं आणि चेस्ट नंबर दिल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची त्या ठिकाणी प्रोसेस होत आहे। हे काही प्रोसेस त्या ठिकाणी झाल्यानंतर तुम्हाला सांगून देतो ग्राउंड कशा प्रकारे, कारण की भरपूर विद्यार्थी ग्राउंड विचारत आहे। तर पहा, ट्रॅक जे 357 मीटरचा या ठिकाणी ट्रॅक आणि आपल्याला 14 राऊंड त्या ठिकाणी मारायचे, एक लक्षात ठेवा। आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला तर ग्राउंड या ठिकाणी मातीचं ग्राउंड आहे, त्याचबरोबर त्याच्यावर रेती या ठिकाणी टाकलेली आहे आणि त्याचबरोबर हे 357 मीटरचा या ठिकाणी ग्राउंड आहे, तर आपल्याला 14 राऊंड या ठिकाणी मारायचे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी 14 राऊंड या ठिकाणी मारायचे आणि तेव्हाच कुठं आपलं 5 किलोमीटर रनिंग त्या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा। तर 357 मीटरचा ट्रॅक आहे, एक लक्षात ठेवा, आणि मातीचा ट्रॅक आहे त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर तो ट्रॅक ओला झाला म्हणून त्याच्यावर रेती त्या ठिकाणी टाकलेली आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे 357 मीटरचा जो ट्रॅक आहे आणि 14 राऊंड आपल्याला त्या ठिकाणी मारायला लागते। तर आज जे एका बॅचमध्ये जवळपास 100 पोरं एका बॅचमध्ये रनिंगसाठी सोडत आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी जसं त्या ठिकाणी आपण निघालो जसं त्या ठिकाणी जे RFID त्या ठिकाणी स्कॅन होत आहे, जसं ते स्कॅन झालं तसं त्या ठिकाणी आपला टायमिंग त्या ठिकाणी काउंट होत आहे, एक लक्षात ठेवा। तर 14 राऊंड आपल्याला मोजून त्या ठिकाणी मारायचे। जेव्हा तुम्ही 14 राऊंड त्या ठिकाणी मोजून मारसान तेव्हा कुठं आपला 5 किलोमीटर रनिंग त्या ठिकाणी कंप्लीट होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जवळपास 100 पोरं रनिंगमध्ये त्या ठिकाणी सोडत आहे आणि
त्याचबरोबर 100 पैकी जवळपास 40 विद्यार्थी त्या ठिकाणी रनिंग काढत आहे आणि जवळपास 60 विद्यार्थी त्यामध्ये रनिंगमध्ये फेल केला जातात। म्हणजे रनिंगचा जो टाइम आहे मुलांचा तर तो या ठिकाणी 24 मिनिटापेक्षा जास्त होता म्हणजे 60 विद्यार्थ्यांचा, कारण की तिकडे जे विद्यार्थी मित्रांनो पाऊस वगैरे पडत आहे आणि डोंगराळ भाग आहे एक लक्षात ठेवा। तर डोंगराळ भाग आहे तो एक लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर थंडीचं सुद्धा त्या ठिकाणी थंडी सुद्धा जास्त आहे एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशा प्रकारे त्या ठिकाणी ग्राउंड होता एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर एका बॅचमध्ये 100 पोरं सोडत आणि 100 पैकी जवळपास 40 विद्यार्थी त्या ठिकाणी जे 5 किलोमीटर रनिंग त्या ठिकाणी काढत आहे एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि 14 राऊंड आपल्याला त्या ठिकाणी मोजून मारायचे। 14 राऊंड जर आपण मारले तर तेव्हा कुठं आपल्या या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंग या ठिकाणी कंप्लीट होणार आहे। रनिंग काढल्यानंतरची जी प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे तर मुलांना त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली तर त्यांना समोर त्या ठिकाणी नेलं जात आहे आणि समोर नेल्यानंतर त्यांचं त्या ठिकाणी काय होतं की त्यांचं त्या ठिकाणी हाईट वगैरे मोजलं जात आहे। तर हाईट 170 सेंटीमीटर पाहिजे त्या ठिकाणी, 170 सेंटीमीटरपेक्षा जर कमी असेल तर डायरेक्ट फेल केला जात आहे, रिजेक्ट केला जात आहे। आणि त्याचबरोबर छाती आपली त्या ठिकाणी 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे आणि एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 162.5 सेंटीमीटर उंची आपली त्या ठिकाणी मोजल्या जात आहे। छाती 76 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर आपली या ठिकाणी भरली पाहिजे एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर तिथं उंची आणि छाती जे मशीनमध्ये मोजल्या जातात आणि सर्व त्यामध्ये दाखवलं जातं आपलं वेट वगैरे किती आहे, त्याचबरोबर आपला हाईट वगैरे किती आहे, आपलं चेस्ट किती आहे, हे सर्व मशीनमध्ये दाखवलं जात आहे। तर अशा प्रकारे आज SSCGD भरतीचा ग्राउंड झाला पुणे तळेगाव सेंटर CRPF या ठिकाणी। ठीक आहे, आणि त्याचबरोबर राहण्याची व्यवस्था कशा प्रकारे आहे त्या ठिकाणी, कारण की बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे जे तळेगाव रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी जर तुम्ही रूम पाहिली तर त्या ठिकाणी तुम्हाला रूम 300 रुपयाची रूम त्या ठिकाणी भेटून जाणार आहे। 300 रुपयात रूममध्ये तुम्ही राहू शकता, कारण की रेल्वे स्टेशनपाशी महाग राहते सर्व सामान, तर त्यामुळे ते तुम्हाला जास्त महाग पडणार आहे। आणि तुम्ही जर अंदर या ठिकाणी आले जवळपास 3-4 किलोमीटर जर अंदर आले इकडे तळेगावच्या अंदर तर तेव्हा तिथं तुम्हाला थोडासा या ठिकाणी सस्ती रूम भेटणार आहे। 100 वाली सुद्धा भेटू शकते, 200 वाली सुद्धा तुम्हाला रूम भेटू शकते। आणि त्याचबरोबर जेवणाचा जर आपण रेट पाहिलं तर 80 रुपयात तुमचं त्या ठिकाणी जेवण होऊन जाणार आहे। आणि त्याचबरोबर ज्यांचा सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल SSCGD भरतीचा CRPF सेंटर तळेगाव पुणे या ठिकाणी, तर 1 दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी यायचा, कारण की कसं आहे आपल्याला वेळेवर या ठिकाणी पोहोचायचं आहे। ज्या दिवशी ग्राउंड असलं त्या दिवशी जर आपण निघालं टाइम त्या ठिकाणी होणार आहे। आणि त्याचबरोबर जे पण विद्यार्थी येणाऱ्या दिवसामध्ये SSCGD भरतीचा ग्राउंड यायला या ठिकाणी येत असाल तर सोबत एखादं ब्लँकेट चादर वगैरे सुद्धा आणा, 1-2 चादर सुद्धा आणा सोबत, कारण की तळेगाव सेंटर जे आहे हे या ठिकाणी डोंगराळ भाग आहे एक लक्षात ठेवा आणि थंडी जास्त इकडे वाजते एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि पाऊस सुद्धा कधी पण पाऊस त्या ठिकाणी पडत आहे आणि त्याचबरोबर थंडी सुद्धा या ठिकाणी वाटत आहे, कारण की डोंगराळ भाग असल्यामुळे। ठीक आहे, तुम्ही जर समजा त्या ठिकाणी काही अंगावरचं नाही आणलं, आपल्याला त्या ठिकाणी मुक्काम करावंच लागते एक लक्षात ठेवा। तर आपल्या या ठिकाणी जीवाचे वाखे करू नका, तर सोबत एखादी चादर वगैरे सुद्धा नाही ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर। ठीक आहे, तर अशा प्रकारे जे SSCGD भरतीचा आज ग्राउंड झाला 21 ऑगस्टला, तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी ग्राउंड होतं एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदरची चालत आहे आणि सर्व डॉक्युमेंट आपल्याला सोबत त्या ठिकाणी न्यायचे एक लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे SSCGD भरतीचा ग्राउंड आहे आणि ज्यांचं सुद्धा ग्राउंड असेल SSCGDचं येणाऱ्या दिवसामध्ये तर आपल्याला डायरेक्ट पहिले पुणेला या ठिकाणी यावं लागणार आहे आणि पुणेपासून आपल्याला रेल्वेनं जावं लागणार आहे। लोकल त्या ठिकाणी चालूच राहते, 30 रुपये तिकीट तळेगावच्या, तर तळेगावला आले, तळेगाववरून 3 किलोमीटर पैदल आले तरी चालते किंवा ऑटोने आले तुम्ही चालते। ठीक आहे, ऑटोला जास्त तिथं पैसे सांगणार आले। तर अशा प्रकारे प्रोसेस होते। आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजसाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।